हॅलो. आज होता माझ्या शिवच्या स्कूलचा व्हेरी फर्स्ट डे. म्हणून स्कूलमध्ये जाण्याआधी तो आमचा आशीर्वाद घेत होता. जितका हॅपी तो व्हिडिओमध्ये दिसतो तितका हॅपी तो अजिबातच नव्हता. पहिल्यांदा स्कूलमध्ये जात होता म्हणून खूप रडला. त्याला स्कूलमध्ये सोडून आज वटपौर्णिमा असल्यामुळे मी रेडी होऊन गेली पूजा करण्यासाठी. सर्व महिला पूजा करण्यासाठी बसल्या होत्या. त्यांना मी सुद्धा जॉईन झाले. वटपौर्णिमेचे महत्त्व असे आहे की वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने ते दीर्घायुष्य आपल्या पतीला मिळावे आणि वटवृक्षासारखे स्थैर्य आपल्या वैवाहिक जीवनात यावे यासाठी विवाहित महिला वडाची पूजा करतात. प्रत्येक ठिकाणी ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. असेही म्हटले जाते की सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले, म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. म्हणून ह्या व्रताला वटसावित्रीचे व्रत असेही म्हणतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी पूजा करून घेतली. नंतर ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही फेऱ्या मारल्या म्हणून शिवने पण स्वतःभोवतीच फेऱ्या मारल्या. असं म्हणतात की हे व्रत 7 जन्म आपल्याला तोच पती मिळावा ह्यासाठी करतात. पण जेव्हापासून मी हे व्रत करते तेव्हापासून 7 जन्मासाठी तोच पती आणि तेच आई बाबा मला 7 जन्म मिळावे ह्यासाठी प्रार्थना करते.